व्लादिमीर पुतीन विमानाच्या लावलेल्या शिड्यांवरून उतरतायत आणि एक एक पायरी उतरत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः पुतीन यांचं स्वागत करण्यासाठी विमानतळावर हजर आहेत। अत्यंत उत्साहाने दोन्ही नेते भेटतायत, गळाभेट झालेली आहे। काही दृश्य परत आपल्या समोर येत आहेत, तीही आता आपण पाहणार आहोत। यामध्ये नरेंद्र मोदी यांची देहबोली आणि व्लादिमीर पुतीन यांची देहबोली लक्षात घ्यायला हवी। हे दोन्हीही दीर्घकाळाचे सोबती आहेत। महत्त्वाचं म्हणजे अटल बिहारी वाजपेयी ज्या वेळेला पंतप्रधान या नात्यानं रशियाच्या दौऱ्यावर गेले होते, त्या शिष्टमंडळामध्ये नरेंद्र मोदी एक प्रतिनिधी या नात्यानं हजर होते। आज काळ पुढे सरकलाय, पुतीन आहे तिथेच त्याच पदावर आहेत, पण एका सामान्य जबाबदारीच्या पदावरून नरेंद्र मोदी आज भारताचे पंतप्रधान म्हणून 2014 पासून अद्याप कार्यरत सक्रिय आहेत। व्लादिमीर पुतीन यांचं स्वागत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानतळावर स्वतः जाणं पसंत केलं। यावरूनच आलेल्या पाहुण्याला आपण किती महत्त्व देतो याचा आंतरराष्ट्रीय संकेत सुस्पष्ट झालेला आहे। भारतीय संस्कृतीचं प्रदर्शन रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या समोर केलं जात आहे। दाक्षिणात्य शैलीच्या नृत्यातून व्लादिमीर पुतीन यांचं स्वागत होत आहे। ही सर्वसाधारणपणे सांकेतिक परंपरा आहे। ज्या ज्या देशामध्ये विदेशी पाहुणा येतो त्याला तिथल्या संस्कृतीचं ज्ञान देण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। अर्थात भारत आणि रशिया यांच्यातले संबंध आजचे नाहीत। जवाहरलाल नेहरू भारताचे पंतप्रधान असल्याच्या पासून हे संबंध आहेत, ते क्षणोक्षणी वृद्धिंगत होत गेलेले आहेत। व्लादिमीर पुतीन आणि नरेंद्र मोदी आता पुढच्या कार्यक्रमांच्यासाठी रवाना होत आहेत। 30 तासांच्यासाठी हा दौरा असणार आहे। जे विमान आपल्याला दिसतंय तेही आपल्याला लक्षात घ्यायला हवं, ते रशियानं रशियामध्ये बनवलेलं रशियासाठीचं विमान आहे। आणि यानंतर आता आपण सध्याच्या महाराष्ट्रातल्या काही महत्त्वाच्या घडामोडींकडे परत